नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की MCA करावं की BTech करावं. बघा, बरेच विद्यार्थी आहेत कन्फ्युजन मध्ये असतात की त्यांनी MCA करावं की BTech करावं. बघा, बऱ्याच जणांना काय करायचं असतं, BCA करून MCA करायचं असतं, पण ती कन्फ्युजन मध्ये पडतात जेव्हा ते BTech विषयी विचार करतात. कारण त्यांना असं वाटतं मग BTech केलेलं चांगलं की BCA करून MCA केलेलं चांगलं. तुमच्यासाठी कोणता कोर्स योग्य राहणार आहे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये मग दोन्ही कोर्सेसची इलिजिबिलिटी काय आहे, फी किती असते दोन्ही कोर्सेसची, दोन्ही कोर्सेस नंतर तुम्हाला किती पॅकेज, किती सॅलरी दिली जाते किंवा जॉब्स कोणकोणते दिले जातात तुम्हाला दोन्ही कोर्सेस नंतर, हे सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून द्या, कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. आणि चला बघूया की कोणता कोर्स करावा, MCA करावा की BTech करावा. तर बघा, आपण आधी सगळ्यात आधी जनरल इन्फॉर्मेशन बघू. BTech जो आहे की इंजिनिअरिंग कोर्स आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी विषयी फोकस केलेला असतो. आणि जे MCA आहे बघा, MCA मध्ये जे आहेत ना, पूर्ण फोकस कम्प्युटर ऍप्लिकेशन असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, सिस्टम डिझाईन असेल, यावरती केलेलं असतं. बघा, तर BTech CS जर केलं तर तिथे प्रोग्रामिंग लँग्वेजेस वगैरे जे आहेत, BTech ENTC असेल तिथे तुम्हाला CS प्लस जे इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट असतात ते पण असतात. पण MCA मध्ये जास्ती जो फोकस असतो तो कम्प्युटर ऍप्लिकेशन्स वरती असतो. त्यानंतर BTech साठी जर इलिजिबिलिटी बघितली तर 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. त्यामध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट कंपल्सरी पाहिजे तुम्हाला. PCM किंवा PCMB जो ग्रुप असतो तो असणं गरजेचं आहे. प्लस तुम्ही एंट्रन्स एक्झाम जशी महाराष्ट्रासाठी CET आहे किंवा JEE आहे, या दोन्हीपैकी एक एक्झाम तुम्ही पास असणं गरजेचं असतं, तरच तुम्ही BTech ला ऍडमिशन घेऊ शकता. आणि जर MCA चं बघितलं तर तुमचं BCA कम्प्लीट झालेलं पाहिजे, प्लस एंट्रन्स एक्झाम पण तुम्ही दिलेली पाहिजे. MCA साठी एंट्रन्स एक्झाम घेतली आहे ती पण पास असणं तुम्ही गरजेचं असतं. आणि बघा, ड्युरेशन जर बघितलं तर BTech 4 वर्षांचा कोर्स आहे आणि तिथे MCA जो आहे तो आहे 2 वर्षांचा. पण आता इथे बघा, 12वीच्या नंतर BTech 4 वर्ष, आणि जर MCA जर बघितलं तर 12वीच्या नंतर 3 वर्ष तुम्हाला BCA करावं लागेल आणि 2 वर्ष म्हणजे 5 वर्ष असे तुम्हाला MCA पर्यंत जाण्यासाठी लागत असतात. पण नुसतं जर MCA चं ड्युरेशन बघितलं तर 2 वर्ष आहे. त्यानंतर BTech ची फी बघितली जवळपास 85,000 पासून ते 1.5 लाखांपर्यंत तुम्हाला पर इयर साठी द्यावी लागते BTech साठी. तिथे जर MCA चं जर बघितलं तर 50,000 पासून ते 90,000 पर्यंत तुम्हाला द्यावी लागते. म्हणजे 1 लाखांपर्यंत तुम्हाला फी द्यावी लागू शकते पर इयर साठी. थोडीशी कमी असते याची फी MCA ची BTech पेक्षा. त्यानंतर कोणकोणते जॉब्स मिळतात बघा, BTech नंतर तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर बनता, वेब डेव्हलपर आहे, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर आहे आणि IT कन्सल्टंट आहे. तर हे जॉब्स तुम्ही करू शकता BTech नंतर. आणि MCA नंतर तुम्ही जे सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता, सिस्टम अनालिस्ट आहे, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर आहे, सिस्टम अनालिस्ट परत आला होतं सॉरी, प्रोजेक्ट मॅनेजर आहे, डेटा सायंटिस्ट आहे, हे कामे तुम्ही करू शकता. तर दोन्हींचा जर स्कोप जर बघितलं तर चांगला आहे. दोन्ही कोर्सेस नंतर तुम्हाला चांगल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळत असतात. आता बघा, सॅलरी डिपेंड करते तुमचं नॉलेज आणि कॉलेज. तुमचं नॉलेज असेल चांगलं असेल तर चांगलं पॅकेज मिळतं, आणि कधी कधी कॉलेज पण मॅटर करतं. बघा, चांगल्या कॉलेजमधून केलं आणि इन कॅम्पस जर इंटरव्ह्यू होत असेल तर तिथे जास्ती पॅकेज मिळतं कम्पेअर जर केलं आपण ऑफ कॅम्पसशी. तर बघा, एक ऍव्हरेज जर बघितलं तर BTech नंतर ऍव्हरेज जी सॅलरी असते ती 10 ते 15 लाखांचं पॅकेज तुम्हाला पर इयर साठी मिळत असतं, ऍव्हरेज पॅकेज एवढं. आणि MCA नंतर तुम्हाला 5 ते 12 लाखांचं पॅकेज पर इयर साठी मिळत असतं. 5 ते 10 लाख 12 लाखांपर्यंत तुम्हाला पर इयर साठी मिळत असतं. तर ही माहिती होती दोन्ही याच्यामध्ये. आणि याच्या रिलेटेड जर काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता, तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.